Any guesses? Afaq Alarkar. Come on, Afaq. अफाकला विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी अफाक येणार अफाक येणार का थोड्याच वेळात त्या ठिकाणी अफाकचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आजच्या दिवसाचा बेस्ट प्लेअर म्हणून आपण त्याला सन्मानित करणार आहोत तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं. बंधन बँकेचे मॅनेजर सन्मान्य आशिषजी सुमन हे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, मनपूर्वक स्वागत आपलं. आदरणीय सन्मान्य आशिषजी सुमन. संघर्ष क्रीडा मंडळ असूची मानाची प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा आणि स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य आशिषजी सुमन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर त्याला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मी नितीन बांद्रे सर यांना विनंती करेन की आपण आपले शुभास्ते या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मान करूया सुमन साहेबांचा. बंधन बँकेचे मॅनेजर सन्मान्य आशिषजी सुमन. कबड्डीच्या प्रेमाखातर आदरणीय सन्मान्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी आपण करत असताना जय बजरंग वासिन हा एक महत्वाचा ठाणे जिल्ह्यातला असणारा संघ SM पटेल फाउंडेशन समोर एक कडवं आव्हान निर्माण करेल का शंका नाही. त्यामध्ये आपण जर बघितलं तर असलमचा बंधू अर्थात अली इनामदार जर्सी नंबर 99 हा देखील त्याच्यामध्ये खेळतोय. पुणेरीनं देखील काही काळ संधी दिली होती. पुणेरी पैठण कडून आपण पाहिलं होतं. आपण पाहत असताना आपण पाहतोय फ्रॉम TMC आपण पाहिलं. खेलो इंडिया ज्युनियर नॅशनल मध्ये आपण पाहिलं होतं. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आपण पाहतोय राजू आपल्या जीवाभावाच्या मित्रासाठी असलमसाठी ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असलमच्या अद्यापर्यंतच्या वाटचालीत सगळ्यात मोठं योगदान याच राजूचं. सुरेख प्रयत्न, दमदार प्रयत्न या ठिकाणी होताना आपण अद्भुतोय आणि पॉइंट मिळताना आपण पुन्हा एकदा जय बजरंग वासिन या संघासाठी. पाचच्या डिफेन्स मध्ये समोर आहे आपण SM पटेल फाउंडेशन अनिकेत म्हात्रेंचा असणारा चमू. प्रतीक बैलबारे असेल, त्याचबरोबर लोकेश आडे, भागवत पाटील आहे, याकूब पठाण, जय पाटील, वैभव मोरे युनियन बँकेचा असणारे व्यावसायिक खेळाडू, त्याचबरोबर मोबिन शेख हे चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी आपण पाहताना. या ठिकाणी क्रीडा करताना या ठिकाणी आपण पाहतोय युनियन बँकेचा वैभव मोरे आक्रमणासाठी सज्ज होतो. रायगडचा हा सुपुत्र आहे. बिडलाईन फाउंडेशनच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. यावेळेला SM फाउंडेशन नांदेड कडून आपल्याला अनुभवता येत आहे. रायगडच्या देखील कबड्डी क्षेत्रासाठी एक महत्वाचा असणार आयाम असतं. मुंबई उपनगरच्या खालोखाल आपण रायगड असोसिएशन पाहतो. सन्मान्य आस्वाद पाटील सर यांच्या नेतृत्वानं देखील आपण अनेक सुरुवातीला असणारे चांगले असणारे संघ पाहिले आणि त्या माध्यमातून देखील चांगले खेळाडू निर्माण झाले. मित्रांनो, हेच रायगड असोसिएशनची असणारी खासियत आहे. नियमित स्पर्धा या जिल्ह्यामध्ये होत असतात. राजू कथोरेची आपण पाहतो की त्या माध्यमातून पॉइंट मिळत ते राजू साडी पर्यंत जय बजरंग वासिन साठी महत्वाचा पॉइंट मिळताना काय काल काल कोण गेला मग
या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आम्हाला मेडिकल किट उपलब्ध करून दिली ते सन्मान्य कल्पेश जिमोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं. कल्पेश माने सर, आपला विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने जाऊया. 3चा डिफेन्स आहे, सुपर टॅकल ऑन आहे आक्रमणासाठी आपण पाहतोय. दुसरा आणखीन एक ठाणे महानगरपालिकेचा अतुल देसले आपण पाहतोय. एक पुरुष गटाचा आणि महिला गटाचा दोन्ही संघ ठाणे महानगरपालिकेचे अत्यंत दमदार आहेत. महिला गटाचा असणारे प्रशिक्षक आपले संतोष शिर्के देखील कोकणचे सुपुत्र, ओम स्पोर्ट्स अकॅडमी असणारे संस्थापक, एक स्वतः माजी राष्ट्रीय खेळाडू आणि सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत महत्वाची भूमिका, आणि त्यांनी देखील कोकणातल्या अनेक खेळाडूंना हे ठाणे महानगरपालिकेमध्ये संधी दिली आपण पाहतो. ते सन्मान्य संतोष शिर्के सर. आक्रमणाची पुन्हा एकदा आपण पाहत असताना वैभव मोरेकडे विनंती आहे झालेलं आहे. त्यांच्या शुभास्ते आपल्या सर्वांच्या साक्षीनं दापोलकरांचं असणारं उज्ज्वल भवितव्य म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो, पहिल्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द डे म्हणून आपण सन्मानित करतोय. आपल्या सर्वांचा लाडका, दापोलकरांचा लाडका, अमर भारत टाळसूर या संघाचा अफा कॅनरकर. कम ऑन. मित्र जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. माझ्या मातीतला मर्दानी खेळ, अफा कॅनरकर, जिथे लागतो शक्ती आणि युक्तीचा ताळमेळ, त्याचे गातो मी गुणगान. जो खेळ आहे उभ्या महाराष्ट्राची शान, सारे खेळ मागे पडले अशी मारली रे मुसंडी. हर एकाच्या ओठी आता एकच खेळ, कबड्डी. पहिल्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अनेक मान्यवर अतिथीगण या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय इंदाते साहेब असतील, भांडवकर साहेब असतील, जे भारतीय जनता पार्टीचे विस्तारक आहेत, सन्मान्य धीरजजी पटेल जे तालुका संयोजक आहेत सोशल मीडिया भाजपसाठी, आदरणीय नागेशजी अंजरलेकर, बापू लिंगावळे साहेब, सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या मध्यंतराला प्रयत्न दमदार आपण पाहतो. जय भजक वासी शहापूरचा असणारा चमू SM फाउंडेशन समोर लढताना या स्पर्धेच्या निमित्तानं आजची रात्र आपल्या सर्वांसाठी मित्रांनो परवाडी वाशीच्या राजू कथोरेचा पण उल्लेख केला. त्याचा चमू असलम इनामदारचा असणारा चमू म्हणून आपण या जय बजरंग आपण पाहतो. खूप खडतर बेरतीतून हे संघ मित्रांनो निर्माण होत असतात. खेळाडू खेळत असताना त्याच्या असणाऱ्या सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपला अनुभव होतोय. अच्छा रंगतदार लढतीच्या निमित्तानं SM फाउंडेशन आणि जय बजरंग वासीन यांच्या दरम्यानचा हा एक कबड्डीचा असणारा महाद्वंद्व आपण पाहत असताना व्यासपीठावरती अनेक मान्यवर अतिथीगण या ठिकाणी या स्पर्धेच्या या क्षणांचे साक्षीदार. या स्पर्धेच्या निमित्तानं कोंबे गावचे सरपंच लोकशाहीर जाखडी नृत्य आदरणीय अनंतजी मांडवकर यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे सर आपलं. आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने यावं. आदरणीय सन्मान्य अनंतजी मांडवकर. एक चांगली स्ट्रगल होताना आणि या कव्हर मध्ये पॉइंट मिळताना पुन्हा एकदा जय बजरंग साठी. अच्छा महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं हे पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण असेल त्यामुळे आशिषला संधी असेल. आशिष पटवली ज्याला आपण पाहतोय जय बजरंगच्या माध्यमातून तिच्या रात्री ही 6वी लढत या ठिकाणी आपण पाहणार. हॅलो, यानंतर होणारा सामना शिवमुद्रा कोल्हापूर
विरुद्ध काळकाई भरणे, दोन्ही संघांनी आपला संघ तयार ठेवायचा आहे. ही 5वी लढत आहे. यानंतरची 6वी लढत असेल ही. शिवपुत्र आणि काळकाई कला क्रीडा केंद्र बर्डे यांच्या दरम्यानची 6वी लढत आपण पाहणार. तमाम खेळाडू एन्जॉय करतात. आजची असणारी दुसरी रात्र या स्पर्धेच्या निमित्तानं. करणारा खेळाडू मिडलाईनचा वैभव मोरे, ज्याला आपण युनियन बँकेच्या माध्यमातून अनेक क्रीडांगण गाजवताना बघतो. रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडू आहेत. धीरज वैलमारेला आपण तमिळ मधून बघितलं होतं. गतवर्षी झालेला बंगाल वॉरियर्सचा एकदा सीओ गायकर सुद्धा या संघातून खेळणारा खेळाडू आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कर्जत यांनी घडवलेत. अनिकेत म्हात्रे यांचा हा संघ असणार आहे, ज्याने भारताला सुद्धा प्रतिनिधित्व केलं. तर सुंदर परशु, याला वैभव मोरे म्हणतात. छोटी हाईट, बॉडी फाईट, ज्याला वैभव मोरे म्हणतात. तो परशुटचा बादशाह मुंबईचा नांदेडचा खेळाडू. सिद्धेशाने सुधागड पालीची देखील राज्यस्तरीय स्पर्धा गाजवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये त्याला बेस्ट प्लेअर म्हणून दिलं होतं. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेमध्ये याच वैभव मोरे, ज्याचा आपण उल्लेख केला मिडलाईन रायगडच्या माध्यमातून, तो सर्वोत्कृष्ट ठरला होता. अनेक चांगले खेळाडू या रायगड जिल्ह्यानं महाराष्ट्रासाठी दिलेले आहेत आणि मिडलाईन अकॅडमी आणि मिडलाईन फाउंडेशन याच्या दरम्यान आपण पाहिजे क्लबच्या पण मॅचेस असतात आणि व्यावसायिक गटामध्ये देखील त्यांच्या असणारे दोन्ही संघ आपण अनेक वेळेला अनुभवत असतो. सगळी असणारी टीम या ठिकाणी सज्ज आहे. त्याच्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी या सगळ्यांना आपण सन्मानित करणार. आणि सगळे मान्यवर आपल्यासाठी तितक्याच तोला मुलाचे आणि ते देखील कबड्डीच्या प्रेमाखातर, आपल्या संघर्ष असूच्या असणाऱ्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आपण विनंती करणार सन्माननीय प्रसादजी मांडवकर, जे विस्तारक आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. आदरणीय प्रसादजी मांडवकर. विनंती आहे नितीन बांद्रे सर, आपण हे सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय प्रसादजी मांडवकर. आपण चढाई करणार होतो. मुबीन शेख, ज्यांनी भारताचं सुद्धा प्रतिनिधित्व केलंय. मैदानाचं संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं. सध्या व्यावसायिक संघातून इन्कम टॅक्स पुणे व्यावसायिक खेळाडू मुबीन शेख. चतुरात केलेली चढाई आहे, अतिशय वेगवान केलेली चढाई होती, फुल स्पीडने केलेली चढाई होती. तो असा मिडलाईनचा मुबीन शेख. स्पीडच्या माध्यमातून अनेक क्रीडांगण ज्यांनी गाजवले, जो असा मिडलाईनचा मुबीन शेख. मुबीनचा उल्लेख केला मित्रा, त्या आपल्याला माहिती आहे इन्कम टॅक्स पुढे मोठी असणारा हा संघ आपण पाहतो व्यावसायिक क्षेत्रातला. आणि त्याच्या माध्यमातून ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, मोठे संघ असतात. निलेश साळुंखे सारखा असणारा महत्वाचा खेळाडू, ज्याला आपण शिवशंकर ठाणे या संघाकडून पाहतो, तो देखील याच संघातला अनेक चांगल्या खेळाडूंचा असणारा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहेत काही शंका नाही. ज्युनियर इंडियाला देखील आपण या मुबीन शेखला पाहिलं होतं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी एसएम फाउंडेशनच्या माध्यमातून 3चा डिफेन्स, सुपर टॅकल ऑन, एक प्रभावी असं आक्रमण आणि निश्चित स्वरूपात कमरमध्ये आपण पाहिलं की निश्चित स्वरूपात 3 असणारा क्षेत्ररक्षकांनी अत्यंत प्रभावानं या खेळाडूला पकडला आणि पॉइंट्स मिळताना पुन्हा एकदा या जय बजरंग मासिंगसाठी. यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे जाऊया. तालुका संयोजक सोशल मीडिया भाजपा आदरणीय धीरजजी पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण करत आहोत. मी बांद्रे सरांना विनंती करेन की धीरजजी पटेल यांना आपण सन्मानित करूया. सर्वात ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपण आजची स्पेशल पर्वणी आपल्यासाठी पाहिलं तर पवन आडे आहे, जो ज्युनियर स्टेटला आपण पाहिलेला आहे एसएमच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूची असणारी खासियत आहे एसएम फाउंडेशनच्या माध्यमातून. तसं पाहिलं मगाशी आमच्या सिद्धून उल्लेख केला 7 जे प्लेयर्स एकाच संघातनं प्रो मध्ये आपण पाहिलं, तीच ही आपण पाहतोय एसएम फाउंडेशन. अनिकेत म्हात्रे एक मोठं नाव आपण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं. पण त्यांचा असणारा हा एक संघ या ठिकाणी आपण पाहतोय. असं एक व्यक्तिमत्व
ज्या व्यक्तिमत्वाचा आपण जर विचार केला तर MBA स्पोर्ट्स मॅनेजमेंट एक्स इंडियन पार्लमेंटरी ऑफिसर अली इनामदार असलमचा असणारा बंधू ज्या आपण पुढे निकडून पाहिलं सीझन 10 साठी असलम आणि अली हे दोन सख्खे बंधू त्यातला हा अली आपण पाहतोय जय बजरंग वासिम यांच्या माध्यमातून प्रयत्न दमदार करणार आहेत काही शंका नाही. एक मोठा संघ आहे आपण पाहतोय तो जय बजरंग तितकाच तुला मुलाचा महत्वाचा संघ SM फाउंडेशनचा विद्युत प्रकाश होतातला देखण्या लढतीच्या निमित्तानं दबाम दापोलकर या क्षणांचे असणारे साक्षीदार असताना लढत अत्यंत महत्वाची आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय की एकापेक्षा एक असे अव्वल खेळाडू ऑफेन्स आणि डिफेन्स मध्ये वरचढ ठरताना आपण पाहता येईल. जय बजरंग आणि SM च्या माध्यमातून जितका मोठा संघर्ष यशही तितकाच शानदार असणार. चालू सामन्यामध्ये काय घडतं इडारा काय ठरवणार आपल्या करण्याचा प्रयत्न सुरू असेल त्या ठिकाणी सिद्धी दिली जाते. दर्शन पवार ज्याला व्यावसायिक गटात आपण बँक ऑफ बडोदा या संघाकडून जर ऑफिशियल पॅनलच्या समोर असणारे खेळाडू शिकताना विनंती थोडंसं बाजूला व्हा प्लीज प्रेमाची विनंती प्रसार. या ठिकाणी अनंतजी मांडवकर उपयाज कुंभे गावचे असणारे सरपंच लोकशाही जाखडी नृत्य आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं अनंतजी मांडवकर. सुरेख प्रयत्न या ठिकाणी झाला आपण पाहतो चुपाट्या लावून असताना एक पॉइंट पुन्हा एकदा मिळतोय तो आपल्याला SM साठी दर्जेदार अशी लढत आपण पाहतोय. बिग फाईट या ठिकाणी आपण पाहताना डोळ्याचं पारणं फेडणारा लढतीच आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार दोन्ही संघ तितक्या तुला मुलाचे. अलीची पुन्हा एकदा सर्वांग सुंदर अशी चढाई आपण पाहिली आक्रमण चढवलं होतं या ठिकाणी आपण पाहिलं ज्या ठिकाणी वैभव मोरे आहे त्या ठिकाणी जर्सी नंबर 2 मोठा असणारा खेळाडू वैभव या ठिकाणी बाहेर जाताना फाईट मिळताना पुन्हा एकदा अलीसाठी पर्यायनं जय बजरंग साठी गुणांचं असताना पारडं वाढत जाताना आपण पाहतोय. पूर्वार्धातली आजची ही 5वी लढत या ठिकाणी सज्ज असताना तमाम खेळाडू एन्जॉय करतायत. ही स्पर्धा आपण पाहतो सोशल मीडियावरती देखील अनेक व्ह्युअर्स या स्पर्धेचा असताना आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत. संघर्षाच्या मैदानामध्ये आपण पाहतोय संघर्ष क्रीडा मंडळ आसूद हे दापोली तालुक्यातलं असणारं महत्वाचं मंडळ कबड्डीची असणारी पंढरी म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं जातं ते असणारं मंडळ आणि इथं पाहत असताना आपल्याला पाहता निखिल भोईर येतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्याने आपल्याला द्वितीय क्रमांकाचा असणारा चषक पुरस्कृत केलं होतं ते सन्मान्य उदयशेठ खेतले या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम मनपूर्वक स्वागत आहे आपलं. नितीन बांद्रे सर यांना विनंती असेल की आपण खेतले साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. प्रयत्न दमदार होतोय डाव्या कोपऱ्यात झेपावत येतोय या ठिकाणी आपण पाहतोय चांगली फ्लेक्झिबिलिटी खेळातलं असणारं तंत्र आपण पाहतोय या माध्यमातून बुद्धी चातुर्याचा खेळ साहसाचा खेळ या खेळाकडे ज्या आपण पाहतो आक्रमण होतं ते पवन आडेचं देखील ज्युनियर स्टेटला आपण पाहिलेला असणारा खेळाडू आहे. संयम आणि आक्रमण याचा सुरेख संघ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण अनुभवताना आजच्या या महत्वाच्या असणाऱ्या रात्री विद्युत प्रकाश जुतात आपण अनुभवतोय. तिसऱ्या चढाईची असणारी बाणबद्धता या ठिकाणी दिली जाते. एक अद्भुत अविस्मरणीय असं 16 डोळ्याचं पारणं फेडणारा लढतीचे आपण साक्षीदार गिरकी घेण्याचा प्रयत्न अत्यंत दमदार होताना या ठिकाणी आपण पाहतोय. प्रयत्न चांगली एक चांगली स्ट्रगल आणि या ठिकाणी 4 निश्चित करण्याचा प्रयत्न होतोय या खेळाडूला मोबिन शेख ज्याला ज्युनियर इंडियाकडून पाहिला इन्कम टॅक्सचा असणारा व्यावसायिक खेळाडू. एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न होईल वासींच्या माध्यमातून. आजची लढत खूप महत्वाची असणार 5वी लढत आहे. रसिकांच्या साक्षीने आपण पाहतोय आजची दुसऱ्या रात्रीतल्या असणाऱ्या लढती आपण पाहतोय. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. अंतिम दिवशी आपण जर पाहिलं तर उपांत्य फेरीच्या 2 महत्वाच्या असणाऱ्या लढती आणि स्पर्धेच्या असणाऱ्या मेगा फायनलचे आपण साक्षीदार होणार यात काही शंका नाही. आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा त्यामुळेच आपण यश संभवतो हे दाखवायचं आहे सिद्ध करायचं आहे दोन्ही संघांना तरच त्यांना पुढच्या लढतीसाठी जाता येईल. बघा फार महत्वाच्या असणाऱ्या लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. राकेश सुरेश बोर्ड खास खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. वेलकम मनपूर्वक स्वागत असेल आपलं. आदरणीय राकेशजी बोर्ड त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी संघर्षाच्या मैदानात आपण करत आहोत. सन्मान्य राकेशजी बोर्ड विद्युत प्रकाश जुतातल्या देखण्या लढतीची आपण या ठिकाणी साक्षीदार. तिसऱ्या चढाईची असणारी बाणबद्धता दिली जाते. जर्सी नंबर 1 या ठिकाणी आपण पाहतोय काय घडलंय ते बघूया. 4च्या डिफेन्स मध्ये पकड करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. खेळाडू मोठा आपण पाहतोय दर्शनला
जो बँक ऑफ बडोदा पट्ट्याला पाहतो आणि मात्र इथे पकड होते, फाईट मिळतात. एक गुणातला फरक या ठिकाणी गुणवत्ता ठासून भरलेली आहे. जे आपण मिडलाईनची असणारी फळी या ठिकाणी एसएमच्या माध्यमातून पाहतोय. नांदेड जिल्हा देखील आपण पाहिलं. ठाणे जिल्हा आणि रायगड आणि मुंबई उपनगर कडून खूप चांगले खेळाडू आपण पाहतो. पवन मोरे सारखे सन्मान्य पत्रकार आदरणीय मुजम्बिलभाई जैतापकर यांच्याकडून कालच्या दिवसाचा जो बेस्ट प्लेअर म्हणून आपण सन्मानित केला होता, दापोलकरांचा असणारा उगवता सितारा अफाक एनरकर याच्यासाठी 1000 रुपयाचा असणारा कॅश प्राइज आलाय. अभिनंदन अफाक. मुलाची असणारा तिसऱ्या चढाईची असणारी मानवंदना या ठिकाणी दिली जाते. अफाकला आपण सन्मानित करूया. मांद्रे सर त्याचबरोबर मंगेश मोरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीचा सन्मान केला जातो. प्रयत्न दमदार होतो या ठिकाणी. आपण पाहतोय एक चांगला अटॅक दाखवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डिफेन्स मध्ये एक मोठी असणार लढत आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. अफाक एनरकरला सगळे ऑडियन्स म्हणतात, अफाक काय वाटतंय स्पर्धेच्या निमित्तानं? बोलला पाहिजे ना? फक्त होच म्हणतोय. सिद्धू बोलूया त्याला जरा अफाकला. अफाक सगळ्यांची विनंती आहे जरा. दापोलीकरांची विनंती आहे, 2 शब्द. दापोलकरांसाठी अफाक या ठिकाणी येणार आहे काही क्षणात. माझं नाव काही क्षणात आपल्याला सोडला जाईल यात काही शंका नाही. आशुतोष साळुंखे अफाकचा मित्र मंडळी भरपूर झाले, त्यांची इच्छा आहे अफाकने नक्की बोलावं. अफाक जरा त्याच्यासाठी टाळ्या झाल्या तर नक्की बोला. टाळ्या होत होते जोरदार. अफाक बोललं पाहिजे काय? आवाज ना. अफाक बोलला पाहिजे काय? बोला गणपती बाप्पा. अफाक बोलावंच लागेल. दापोलकरांचं असतं उज्ज्वल भवितव्य म्हणून या खेळाडूंना आपण पाहतो. कालच्या दिवसाचा बेस्ट प्लेअर म्हणून आपण सन्मानित केलं. पुढे पुन्हा एकदा आपण खेळाकडे आपण पाहतो. एसएमच्या माध्यमातून आक्रमण चढवलं जात आहे. या ठिकाणी पाहत असताना भागवत पाटील आहे. पुण्यातला स्तर फरक बघितला तर अतिशय कमी आपण अनुभवतोय. एक रंगतदार अशी लढत या ठिकाणी पाहत असताना एकूण 12 निमंत्रित संघात आपण सहभागी केलं या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आज आपण पाहतोय दुसऱ्या रात्री देखील अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण अनुभवत असताना या स्पर्धेत आपण अनुभवलं आहे. तिसऱ्या चढाईची मानवंदना या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा मित्रांनो द्यावाच लागेल. गिरणी कामगारांचा असताना लाल मातीतला खेळ आज साता समुद्रा पलीकडे गेला. पीकेलची असणारी 11 सेशन आपण पाहतोय. आणि 11 सेशन्स मध्ये ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला संधी मिळाली आणि अनेक खेळाडूंना या अनेक टीम्स मध्ये आपण पाहिलं. कोकणातील अनेक खेळाडू आपण पाहिले या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देखील पाहिलं. मैदानात आपण पाहतो लढत आहे. लढतीत आपण पाहिलं अली इनामदार पुणे कडून आपण पाहिलं होतं त्याला. असलमचा असणारा बंधू असलमचा असणारा संघ खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राच्या असणाऱ्या या कबड्डी क्षेत्रासाठी ज्यांनी एक महत्वाचं असणारं योगदान दिलं तोच खेळाडू या जयबजरंग वासिन संघाचा. अशी दुसरी रात्र आपण पाहतोय. विद्युत प्रकाश ज्योतातल्या देखड्या लढतीच्या निमित्तानं तमाम दापोलकर या स्पर्धेचा असणारा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत. एकापेक्षा एक असे अस्सल खेळाडू या भूमीनं दिले आपल्या महाराष्ट्रासाठी दिले. अनेक स्पर्धांचा असणारा सातत्य ठेवलं. गतवर्षी अमर भारत टाळसुरे हा असणारा संघ देखील आपण पाहिला होता ज्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं. यानंतर 21, 22, 23 मार्चला आपण वळणार आहोत जालगाव येथे. तिथं देखील राज्यस्तरीय स्पर्धा 22, 23 मार्च जय किसान जालगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. अजून कुठं आहे? या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी केळशीगावचे सुपुत्र श्री अशोक चिमण उर्फ दादा, त्याप्रमाणे दीपेंद्र पारदुले, आपणा दोघांनाही नम्र विनंतीची विनंती असेल की आपण दोघांनाही या ठिकाणी व्यासपीठावर राहावे. त्याचप्रमाणे श्री सुधीरजी दुबळे
सेवन स्टार दापोलीचे माजी खेळाडू हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी दादा चेमाड आणि दीपेंद्र पारदुले सर आपण दोघांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावे. धन्यवाद सर. आलेल्या मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करत असताना या आसूच्या भूमीत पूर्वार्धात आपण पाहिलं तर एक चांगल्या लढतीच्या निमित्तानं 5व्या लढतीचा एक आस्वाद घेताना तमाम दापोलकर या स्पर्धेच्या निमित्तानं एक बुद्धिचारित्र्याच्या खेळामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी डिफेन्स संबल ठरताना जय बजरंग बासींचा सुपर टायगर ठाणे जिल्ह्याची मोठी परंपरा कबड्डीसाठी आपण पाहतो. एक चांगले चांगले खेळाडू या जिल्ह्यानं महाराष्ट्रासाठी दिले, देशासाठी दिले, तोच हा ठाणे जिल्हा. त्यातलीच महत्वाचे असणारे अनेक मंडळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना काल देखील ठाणे जिल्ह्यातले असणारे 2 संघ आपण अनुभवले होते. ओम कबड्डी संघ ठाणे जो प्रशांत चव्हाण यांचा चमू होता, गिरीश इरनाक यांचा असणारा संघ. त्याचवेळेस आपण पाहिलं खूपरक्षकानं 2 या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 पकडी केला. एक चांगल्या प्रकारचा असणारा अँकल होल्ड दाखवण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 6 या ठिकाणी आशिष पाटोळे. घासा बसेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री दीपेंद्र पारदुले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी माझी उपसभापती अनंतजी बांद्रे आपल्याला विनंती करतो की आपण दीपेंद्र पारदुले सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. अजून एक मॅच होती क्रीडा रसिकांमध्ये दादा चिमाड केशी आपण जर उपस्थित असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावे. त्याचप्रमाणे सेवन स्टार दापोलीचे माजी खेळाडू किमणे गावचे सुपुत्र सन्माननीय दुबळे साहेब सुधीर दुबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. तो काल पण होता ना त्या कोचच्या बाजूला गोल्डन मॅन बसलाय. चालू सामन्यातले असणारे निर्णायक क्षण शिल्लक आपण पाहतोय. आशिष पाटोळी याच्या स्तरीय आक्रमण आपण पाहिलं. मान्यवरांचा असणारा सन्मान करणे आसूदवासियांची असणारी परंपरा, व्यासपीठावरचा सन्मान आपण अनुभवतोय. त्याचबरोबर एक झालेली सुंदर अशी पकड देखील आपण पाहतोय. एक चांगलं टीम कॉम्बिनेशन राखलं इथे जय बजरंग बासी यांच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईची मानवंदना असेल आक्रमणासाठी सज्ज केलंय. या ठिकाणी दर्शन पवारला मोठी पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवणार. चालू सामन्यातले असताना निर्णायक क्षण शिल्लक. प्रदीप नरवालची डुबकी आपल्याला अनुभवता येते. प्रयत्न दमदार दर्शनच्या माध्यमातून पॉइंट मिळतोय. प्रयत्न दर्शनसाठी पर्यायानं जय बजरंग वासींचा असणारा गुणांचा असणारा डोंगर या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न सुरू होतोय. आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ आहे तो SM पटेल फाउंडेशन नांदेड आणि इथं मात्र 2 ट्रॅप मधून सुटताना नांदेडचा असणारा हा खेळाडू अतुल देसले हा ठाणे महानगरपालिकेचा दुसरा व्यावसायिक खेळाडू आपण पाहिला जो जय बजरंग कडून आपण पाहतोय. सामन्यातले निर्णायक मित्रांनो क्षण शिल्लक आपण पाहतोय. सामन्यावरती मजबूत पकड आहे ती जय बजरंग बासी त्या संघाची आक्रमणासाठी सज्ज आहे. तो पुन्हा एकदा दर्शन एक सर्वात सुंदर असा खेळ ऑफेन्स आणि डिफेन्स मध्ये त्याच्या माध्यमातून आपण अनुभवलेला आहे. समर्थाशी साथ राजू कथोरे असेल, त्याचबरोबर त्याला साथ देणारा अली इनामदार असेल आणि अतुल देसले यांच्या माध्यमातून एक चांगलं टीम कॉम्बिनेशन जरूर राखलं ते जय बजरंग बासी यांच्या माध्यमातून. काळकाई भरणे विरुद्ध शिवमुद्रा कोल्हापूर दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे. यानंतर असणारा साखळीतला शेवटचा सामना काळकाई कला आणि क्रीडा केंद्र भरणे आणि शिवमुद्रा कोल्हापूर यांच्या दरम्यानची असं लढत असेल. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी
त्यानंतर क्वार्टर फायनलचे असणारे सामने चालू होतील. अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण पाहणार. कालच्या दिवशी देखील 2 महत्वाचे असणारे संघ आपण पाहिले ते उपांत्य फेरीसाठी पात्र आहेत. आणि अशा प्रकारे पाहिलं तर अत्यंत